उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसवेवरती लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग, राफेल, जाग्वार, मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं, भारतीय वायुसेनाचा पाकिस्तानला इशारा। भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेतले मदरसे बंद, हॉटेल, गेस्ट हाऊसचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे, तर पाकिस्ताननं पोचलेल्या अतिरेक्यांची पीओकेतून पळापळ। भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू, मात्र भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाककडून प्रवेशबंदी। भारतात लग्न केल्यानं आपल्याच मुलांना सोडून पाकिस्तानात परत जाण्याची आईवर वेळ। लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हाफिज सईदचं लोकेशन बदलण्यात आल्याची माहिती। पाक लष्कराच्या केंट परिसर हाफिजचा नवा अड्डा। ISIS आणि पाक लष्करानं हाफिजला सुरक्षित ठिकाणी नेल्याची माहिती। पाकिस्तानातल्या राजकारणामध्ये ट्विस्ट। लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना। इम्रान खान सध्या तुरुंगात। भारताकडून पाकिस्तानला आणखी एक धक्का। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांचं यूट्यूब अकाउंट भारताकडून लॉक, तर माजी पंतप्रधान इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंटही बंद। पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि कलाकारांचे सोशल अकाउंट भारतात बॅन। बाबर आझम, मोहम्मद रिजवान, शाहीन आफ्रिदीचं इंस्टाग्राम भारतात बंद। दहशतवादावरून हात झटकणाऱ्या पाकिस्तानची एका आठवड्यात दोनदा कबुली। पाकिस्ताननं भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरवली होती। संरक्षण मंत्र्यांनंतर परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोकडून पाकिस्तानचं पाप मान्य। पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचं धोरण अस्पष्ट। काँग्रेस कार्यकारिणी बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य, तर दहशतवादी विरोधी कारवाईबाबत विरोधक सरकारसोबत असल्याचीही भूमिका। भारत आणि अमेरिकेमध्ये $13 कोटी मोठा लष्करी करार। भारतीय नौदल सागरी सुरक्षा सॉफ्टवेअरसह अद्ययावत यंत्रणा अमेरिकेकडून खरेदी करणार। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराराला महत्त्व। NIAचं पथक पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन करण्यात आलं। NIAचं पथक अत्याधुनिक उपकरणांसह बेसरण खोऱ्यामध्ये घटनास्थळी रिक्रिएशन करत व्हिडिओग्राफी देखील करण्यात येणार। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची धमकी। सरकारी कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल। पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर। उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे 7 जणांचा मृत्यू। वादळी वारा आणि पावसामुळे 100हून अधिक झाडं उन्मळून पडली, तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन। मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही। पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन। उपमुख्यमंत्री पदाची राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त।